अब खबरें विस्तार से। मानसून पूर्व तैयारी के चलते विविध साहित्यों की खरीदी कर उसका वितरण सलीम शेख, जिला आपत्ति व्यवस्थापन अधिकारी, चंद्रपुर के हाथों किया गया। एक नजर इस खबर पर। हाल ही में जिलाधिकारी की अध्यक्षता में मानसून पूर्व जायजा बैठक ली गई थी। मानसून दौरान अनेक आपदाओं से निपटने के लिए विविध साहित्य खरीदी किए गए हैं, जिसका वितरण जिला आपत्ति व्यवस्थापन अधिकारी चंद्रपुर सलीम शेख इनके मार्गदर्शन में किया गया। इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी निवासी उप जिलाधिकारी संजय पवार ने दी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक या ठिकाणी 21 मे रोजी सर्व विभाग प्रमुख आणि सर्व तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी 61 प्रकारचे विविध प्रकारचे साहित्य या आपत्तीच्या निधीमधून या ठिकाणी खरेदी केलेले आहे। हे सर्व साहित्य लोकसभा आचारसंहिता चालू होण्यापूर्वीच खरेदी केलेलं आहे। ते सर्व साहित्य या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे। सध्या ते आपल्या जिल्ह्यातले 15 तालुके यांना हे साहित्य वाटप करण्याचं कामकाज चालू आहे। त्याचप्रमाणे आम्ही पोलीस विभाग आणि चंद्रपूर मनपा यांना देखील त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे सर्व साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे की जसे की या ठिकाणी इन्फ्लेटेबल बोट्स आहेत, लाईफ जॅकेट्स आहेत, त्या ठिकाणी टॉवर लाईट्स आहेत, असे जे वूडकटर आहेत, महत्त्वाचं जे नेहमी साहित्य लागत असतं तर त्या पद्धतीनं रेस्क्यू रोप असतील, त्या ठिकाणी व्हेकल्स काही आपण खरेदी केलेले आहे की जे सगळं हे साहित्य आणि ट्रेंड मॅनपॉवर त्या ठिकाणी आपत्ती कुठली आली तर तातडीने पोहोचू शकतील अशा पद्धतीने सर्व नियोजन जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी 2024चा हा जो 1 जूनपासून मान्सून चालू होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे। आम्ही ट्रेनिंगसाठीचं तालुका पातळीवरती जे आमचे आपदा मित्र आहेत, कर्मचारी आहेत, त्याचनंतर नगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, ह्या सगळ्यांचं महसूल पोलीस सगळ्यांचं एकत्रित प्रशिक्षण SDRF नागपूर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठेवलेलं आहे। ते सर्व तालुक्यामध्ये ट्रेनिंग घेण्याची जबाबदारी तहसीलदार यांच्यावर दिलेली आहे। त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी हे तालुका पातळीवर सर्व विभागाचे अधिकाऱ्याची पुन्हा एकदा पुढील आठवड्यामध्ये बैठक घेऊन त्यांच्या पूर्ण आपत्ती निवारणाचा आराखडा त्या ठिकाणी त्याचा आढावा घेणार आहेत आणि सर्व यंत्रणा या ठिकाणी प्रशिक्षणासह सज्ज ठेवण्यात येणार आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रायरकर की रिपोर्ट।